खड्डे का बड्डे. आज रोजी सांगली मिरज कुपवाड मनपाच्या प्रभाग 5 मधील शास्त्री चौक ते पंचशील नगर रस्त्यावर केक कापून खड्डे का बड्डे असा एक अनोखा निषेध शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पठाण, आम्ही मिरजकर ग्रुप व बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. सदर रस्ता मागील 14 एप्रिल 2023 रोजी 57 लाख खर्च करून करण्यात आला होता. पण पुढच्या 6 महिन्यातच सदर रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. त्याबाबत मनपा बांधकाम विभागाला विनंती करून सदर रस्ता ठेकेदाराकडून करून घेण्यात यावा म्हणून वारंवार विनंती केली गेली. पण जाणीवपूर्वक ठेकेदाराला पाठीशी घालण्यात आले. त्यामागे काहीतरी वेगळे कारण असावे असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी केला. त्याबरोबर येत्या 7 सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे या रस्त्याबरोबर मिरज शहरातील सर्व प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली. अन्यथा पुढील 8 दिवसामध्ये मनपा उपआयुक्त सो यांच्या केबिनमध्ये घुसून बोंब मारो आंदोलन करणार आहोत असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी दिला आहे. सध्या मी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील शास्त्री चौक ते पंचशील नगर ह्या रस्त्यावर उभे आहोत. मागील 14 एप्रिल 2023 आंबेडकर जयंतीच्या वेळी हा रस्ता 57 कोटी रुपये खर्च करून करण्यात आला होता. परंतु पुढच्या 6 महिन्यातच या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झालेली आहे. याबाबत आम्ही महानगरपालिका प्रशासनाचे वारंवार निवेदन देऊन विनंती करून हा रस्ता लवकरात लवकर ठेकेदाराकडून करून घ्यावा ही विनंती करून देखील महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ठेकेदारकडे 3 वर्ष रस्ता दुरुस्ती करण्याचे काम असून देखील ठेकेदार का मागे सरकत आहे ते आम्हाला कळत नाही. म्हणून आज आम्ही मिरजकर ग्रुप असू दे, शिवसेना शिंदे गट असू दे, आमचे मित्रपक्ष भाजप असू दे, यांनी सगळ्यांनी मिळून खड्डे का बड्डे म्हणून एक वेगळ्या प्रकारचा जाहीर निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर येत्या 7 सप्टेंबरपासून मिरजेत गणेशोत्सव सणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मिरजेतील सर्व प्रमुख मार्ग देखील खड्डेमुक्त झाले पाहिजेत. पुढील 8 ते 10 दिवसात सर्व रस्ते खड्डेमुक्त नाही झाले सर्व आम्ही मिरजकर टीम असू दे, शिवसेना शिंदे गट असू दे, भारतीय जनता पक्ष असू दे, सगळे मिळून उपायुक्त यांच्या ऑफिसमध्ये घुसून बॉम्ब मारून यांचा निषेध करणार आहोत. कृपया याची बांधकाम विभागाने व उपायुक्त यांनी नोंद घेऊन लवकरात लवकर मिरजेतील हा रस्ता लवकरात लवकर सुधारून घ्यावा. अन्यथा पुढील होणाऱ्या आंदोलनात महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.